नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे होळी आणि होळीच्या दिवशी अग्नी तुम्ही या 5 गोष्टी अर्पण केल्या तर तुमच्या घरामध्ये लवकरच सुख समृद्धी आणि धन दौलत येणार आहे। तुमच्या घरात जर कोणाचं लग्न ठरत नसेल, लग्नाचा योग जुळून येत नसेल तर या 5 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट तुम्ही होलिकामध्ये जरी दहन केली तरी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदाचे क्षण येणार आहेत किंवा तुमच्या घरामध्ये शुभकार्य घडणार आहे। यंदाच्या वर्षात लग्नाचा सणही चौघडा वाजवायचा आहे, पण लग्न काय जुळत नाहीये किंवा काही अडचणी येत आहेत, तर हिंदू धर्मग्रंथामध्ये होळीच्या दिवशी काही असे खास उपाय सांगितलेले आहेत। मान्यतेनुसार होळीच्या अग्नी तुम्ही जर या गोष्टी अर्पण केल्यास तुम्हाला लग्न जुळवण्यात कोणतीच अडचण येणार नाहीये आणि लवकरच तुमचा विवाह होण्याची शक्यता आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो। तसेच हिंदू धर्मात सांगितल्याने वाईटावर मात करण्याची कहाणी हिरण्यकश्यपाच्या कथेत रुजवलेली आहे। तर अशा अनेक कथा आहेत, पण यामागचा हेतू म्हणजेच होळीच्या दिवशी चांगल्या पद्धतीने वाईटावर मात हा होय, यासाठी होळीचा सण साजरा केला जातो। रंगपंचमीचा एकच दिवस आधी होळीचा सण साजरा होत असतो। त्याचबरोबर होळीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले गेले आहे। तसेच या लोकांचे लग्न जमवण्यात काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी अग्नीत या 5 गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। त्यामुळे तुमचं लग्न देखील ठरणार आहे आणि मनासारखा योग्य जोडीदार तुम्हाला मिळणार आहे। तसेच अडचणी देखील दूर होणार आहेत। अशा प्रकारे या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते पुढे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सपोर्ट करत राहा। आपले नवनवीन व्हिडिओज येत राहतील। यावर्षी होळीचा सण कधी आहे तर तो 13 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून होळीचा मुहूर्त चालू होत आहे। तो 14 फेब्रुवारीपर्यंत दुपारी 12:30 वाजता असणार आहे। त्यामुळे होळी आपल्याला 13 मार्च रोजी साजरी करायची आहे। होळीच्या अग्नीमध्ये या 5 गोष्टी अर्पण करणं तुमच्यासाठी खूप शुभ मानलं गेलेलं आहे। होळीच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचबरोबर भगवान भोलेनाथ, शिव यांची तुम्हाला पूजा करायची आहे। यांची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सारे दुःख, दरिद्रता नष्ट होत असतात, तुमचे पितृदोष जात असतात आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धन येत असतं। शास्त्रामध्ये असे होळी दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत, पण त्यातल्या त्यात असे काही सोपे आणि साधे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकता। माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्याशिवाय माणसाचं जीवन हे माणूस जगू शकत नाही। माणसाच्या घरात सुख पाहिजे आणि त्याचबरोबर पैसा म्हणजे धन देखील हवं आहे आणि यासाठी माणूस दिवस रात्र काम करत असतो, मेहनत करत असतो। पण काही अशा वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात की त्या आपल्याला आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये तरक्की होऊन देत नाहीत किंवा आपल्याला सुख प्राप्त होऊन देत नाहीत, पैसा आपल्याकडे येत नाही। तर त्यासाठी माणसाला श्रमासोबतच श्रद्धा, देवभक्ती किंवा असे काही उपायांची जोड देऊन आपलं नशीब आपल्याला चमकवायचं आहे। तर असे खूप वर्षातून योग येत असतात आणि त्या योगांची आपण चांगल्या पद्धतीने आपण उपाय करून किंवा चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा योग्य तो पर्याय निवडून आपण ते आपल्या जीवनात अंमलात आणलं पाहिजे आणि त्यानुसार आपण त्यांची पूजापाठ असेल किंवा ते उपाय आपण प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे। त्यामुळे देखील आपलं जीवन हे सुधारू शकतं। फक्त मेहनत करणं हाच एक उपाय नाही। मेहनत माणूस करत असतो, पण त्याचबरोबर अशी नशिबाची साथसुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे आणि ही नशिबाची साथ आपल्याला या उपायातून भेटत असते। तर महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी किंवा भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला देखील असे उपाय करायचे आहेत। या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे। पौर्णिमा आहे अर्थात तुम्ही उपवास देखील करू शकता। होलिका दहना दिवशी उपवास देखील केला जात असतो। या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा देखील नैवेद्य करायचा आहे, कारण पिवळ्या पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायचा आहे। तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे धनाचा उपयोग कसा तुम्ही या दिवशी करू शकता, त्यामुळे सुद्धा तुमच्याकडे धनदौलत येऊ शकते। त्यानंतर तुम्हाला
अजून कोणते उपयोग करायचे आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज फक्त या 5 गोष्टी तुम्हाला होळिका दहनामध्ये अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनात सुख समृद्धी तर येणारच आहे. शिवाय तुमचं जर लग्न ठरत नसेल किंवा लग्न ठरण्यामध्ये खूप अडथळे येत आहेत, तुमचा मनासारखा योग्य जोडीदार तुम्हाला मिळवण्यासाठी या 5 गोष्टी तुम्ही होलिकामध्ये दहन करायच्या आहेत किंवा अर्पण करायच्या आहेत. होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, त्यामुळे या दिवशी खूप शुभयोग जुळून आलेले आहेत. त्यातला एक आहे तो म्हणजे समृद्धी योग आहे. पुष्प नक्षत्र जुळून आलेलं आहे, त्यामुळे पुष्य नक्षत्र हा एक जुळून आलेला आहे. धनलक्ष्मी योग हा एक जुळून आलेला आहे. त्यामुळे यावर्षीची जी होळी आहे ती खूप शुभ लाभ देणारी आहे. फक्त तुम्ही सर्वांनी याचे उपाय करून आपल्याला त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. तर पहिली अशी गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे तूप. तूप हे अत्यंत पवित्र आहे आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुपाचा वापर केला जात असतो. माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना, सगळ्या देवीदेवतांना तुपाचा दिवा लावला तर लवकर आपली मनोकामना पूर्ण होत असते. शिवाय अग्नीमध्ये तूप अर्पण करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी बोलवणं हा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला जर लग्न जुळवण्याकरता काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी जेव्हा होळीची पूजा केल्यानंतर होळी पेटवली जाते तेव्हा हवन साहित्यात तूप मिसळून ते अग्नीत अर्पण तुम्हाला करायचं आहे. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की असं केल्याने विवाहित अडचणी दूर होतात, तसेच लग्नाचा योग हा लवकर जुळून येत असतो. तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरं असं आहे की 5 हळकुंड तुम्हाला अर्पण करायचे आहेत. लग्न जुळताना काही अडचणी येत असतील तर 5 हळकुंड घेऊन होळीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करा आणि त्यानंतर हे 5 हळकुंड पेटत्या होळीत तुम्हाला अर्पण करायचे आहेत. असे केल्याने देखील वैवाहिक जीवनात येणाऱ्या ज्या काही साऱ्या समस्या आहेत त्या दूर होत असतात. तुमचं लवकर लग्न ठरत असतं किंवा लग्न झालेलं आहे पण घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत भांडणं आहेत, कलह आहेत, हे देखील तुमचं या उपायाने निवारण होणार आहे. तुम्हाला नारळ अर्पण करायचं हे तर आपण शास्त्रानुसार जाणतच असतो की होळीच्या दिवशी एक नारळ घेऊन त्या पूजेसाठी वापरायचा आहे आणि त्याला लाल धागा गुंडाळून घ्या. त्यानंतर हा नारळ त्या व्यक्तीचे लग्न जुळत नाही त्या व्यक्तीला तुम्हाला डोक्यावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो पेटत्या होळीत तुम्हाला अर्पण करायचा आहे. असं केल्याने सुद्धा तुमचं लग्न हे लवकर जुळणार आहे किंवा लग्नाचा योग हा चांगल्या पद्धतीने येणार आहे. तुम्हाला योग्य जोडीदार भेटणार आहे. त्यानंतर तुपात भिजवलेल्या 108 वाती तुम्हाला होळीच्या पेटत्या होळीमध्ये तुपात भिजवलेल्या 108 वाती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे देखील वैवाहिक जीवनात येणाऱ्या साऱ्या समस्या तुमच्या नष्ट होणार आहेत. त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे आणि तुमचे जर लग्न जुळत नाही किंवा खूप उशीर होत असेल तर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यावर त्यात सुपारी तुम्हाला टाकायची आहे. असं केल्याने वैवाहिक ज्या जीवनात समस्या आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. तर अशी ही माहिती गुरुजींनी सांगितली होती, तीच माहिती मी आज तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.